नमस्कार. बौद्धिक धूर्तता काय असते त्याचं एक उदाहरण आपण आज समजणार आहोत. हिस्ट्री टीव्ही 18 इन केस आपल्याला माहिती असेल, त्यावर एक शो येतो पाऊन शॉप नावाचा. तर तिथे एक महिला दुर्मिळ अशी एक जॅपनीज तलवार सॉर्ड घेऊन जाते विकायला आणि त्यासाठी ती $1000ची विचारणा करते. भारतीय रुपयांमध्ये जे काही अमाऊंट होत असेल ती. तर त्यावर तो ओनर जो आहे तो त्याच्या एक्सपर्टला बोलवतो. एक्सपर्ट येतो, त्या तलवारीचं एक्झामिनेशन करतो आणि सांगतो, हो ही खरी आहे आणि ही दुर्मिळ आहे आणि अशा 5च अस्तित्वात आहेत आणि हिची किंमत अंदाजे $3000 असावी. आता हा प्रकार जर भारतात घडला असता तर कदाचित ते $1000 जे तिने मागितलेत त्या आस्किंग प्राईसवर निगोशिएट करून $800 वगैरे त्याच्या हातात ठेवले गेले असते. परंतु तो जो शॉप ओनर आहे तो तिला सांगतो की कदाचित मी ही जी सॉर्ड आहे ही $3500 किंवा $4000 समोर विकेल जेव्हा कोणी माझ्याकडे घ्यायला येईल तेव्हा. त्यामुळे $1000 ही खूप कमी किंमत मागितलीत तुम्ही. मी तुम्हाला याचे $2000 देतो. तसंही मला $1000चा फायदा होणार आहे आणि वर आणखी मी $500 कमवेल हिच्या. आता असंच एक रिलेव्हंट उदाहरण माझ्या माहितीतलं आहे. घरातलं काही साफसफाईचं आणि काही लेबर काम करायचं होतं म्हणून माझ्या एका मित्राला लेबरची गरज होती. तर त्याने आधी ते काम एका व्यक्तीला दाखवलं होतं आणि त्या कामासाठी त्या व्यक्तीने सांगितलं होतं की साधारण 1.5-2 दिवस लागतील आणि $2000 होतील. संडेच्या दिवशी आम्ही नाक्यावर लेबर बघायला गेलो. त्याला ते किंमत काही पटली नाही त्या व्यक्तीची, म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी नाक्यावर गेलो आणि उशिरा गेलो होतो तर बऱ्यापैकी लेबर निघून गेले होते. कदाचित कामं लागली असतील किंवा काम नाही मिळालं म्हणून घरी गेले असतील. तर कोपऱ्यात टपरीजवळ एक व्यक्ती बसलेला होता. बघून तर तो स्किल्ड लेबर वाटत होता, कारण त्याच्याकडे अवजारांची पिशवी होती आणि विशेष म्हणजे तो गरजू वाटत होता. कारण त्याला जेव्हा कामाची विचारणा केली, त्याला घेऊन आलो आम्ही, सगळं काम दाखवलं, तर त्याला पैसे विचारल्यावर तो म्हटला की दे दो भाऊजी आपको जो समझ में आए. ते सगळं काम त्याने संध्याकाळपर्यंत केलं. त्याच्या व्यतिरिक्तचं ॲडिशनल काम जे त्याच्या कामात सांगितलं गेलं नव्हतं ते सुद्धा त्याच्याकडून करवून घेतलं गेलं आणि त्याच्या हातावर $500 टेकावण्यात आले. आता व्यवहाराच्या गोष्टी होत्या, मी त्यात इंटरफेअर करू शकत नव्हतो. परंतु झाला प्रकार रात्री डोक्यातून निघत नव्हता. म्हणजे झोप लागत नव्हती किंवा बेचैन झाल्यासारखं वाटत होतं. आणि मग मी विचार केला की आपण हुशार आहोत याचा अर्थ असा नाही आहे की एखाद्याच्या गरजेचा गैरफायदा घेऊ किंवा एखादा गरजू आहे म्हणून त्याची पिळवणूक करू. तर ही सुद्धा कुठंतरी हिंसेच्या कॅटेगरीतली गोष्ट आहे. एक प्रकारची हिंसाच आहे. तुम्ही हुशार आहात याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही एखाद्याचं एक्सप्लॉयटेशन कराल किंवा एखाद्याचा गैरवापर कराल. तर तिथे मला असं अपेक्षित होतं की जिथे $500 त्याला दिले होते किंवा दुसऱ्या लेबरने 2000 सांगितले होते, तर किमान $1000 तरी त्याला द्यायला हवे होते. अर्थातच ॲडिशनल कामसुद्धा त्याच्याकडून करवलं होतं. पण अगेन एखाद्याला योग्य वाटलं असेल, मला ते अयोग्य वाटले, कदाचित मी सुद्धा चुकीचा असेल. पण ह्या गोष्टींवर कधीतरी विचार केला पाहिजे.